या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी. गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यकारिणी जाहीर करण्याची प्रक्रिया रखडली होती. अखेर चव्हाण यांनी 83 सदस्यांची कार्यकारिणी जाहीर केली असून काही पदं अद्याप रिक्त असून ती लवकरच भरली जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी मोतीराम राठोड, राम जाधव, रामचंद्र होनराव, प्रणव परिचारक, प्रकाश चौरे, सोनाली गवळी, प्रभावती पाटील, पिंटू राऊत, बापू गोडसे, तर सरचिटणीसपदी संतोष मोगले, विकास वाघमारे, प्रदीप पाटील, चिटणीसपदी यतीन शहा, गणेश भोसले, गणेश आधटराव, महेश सोहनी, सुनील डोंबे, सुनील थोरबोले यांची तर कोषाध्यक्षपदी विश्वास चव्हाण यांची निवड करण्यात आल्याचं शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या कार्यकारिणीमध्ये महिलांना आणि युवा पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देऊन सर्वांना न्याय दिला असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काहींनी राजीनामा दिल्याच्या चर्चांवर त्यांना विचारण्यात आलं असता सर्वांना विश्वासात घेऊन ही कार्यकारिणी बनवली आहे, त्यामुळे कोणीही राजीनामा देणार नाही असा विश्वास शशिकांत चव्हाण यांनी व्यक्त केला. दिवाळीचं संपलेले आहे तरी अजून आपले तुळशी लग्न वगैरे चालू आहे. सर्वांना या दिवाळीच्या तुळशी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी जिल्हाधीश म्हणून निवड झाल्यानंतर माझी कार्यकारिणी मी आज जाहीर करतोय. गेले 6 महिने झालं अनेक विषयावर काम करत असताना, कार्यकारिणी जाहीर करत असताना वेगवेगळ्या अडचणीत गेल्या. त्यामध्ये काय पूरपरिस्थिती आली, त्याच्या अगोदर पक्षीय मोठी कामं होती, त्या सर्व याच्यामुळे थोडे लेट झालं. परंतु आज दिवस आलाय की माझ्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या ग्रामीणच्या निवडणुकीसाठी या सर्व कार्यकारिणीची ताकद आम्ही सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व मंडळींचा हातभार पक्षाला लागेल अशी खात्री आम्हाला वाटते. म्हणून आज मी कार्यकारिणी जाहीर करतो. या कार्यकारिणीमध्ये साधारण 90 जणांची कमिटी असते, परंतु अजूनही काही ठिकाणी आमच्या काही निवडणुका राहिलेल्या आहेत. त्याही येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये एक 7-8 नावं आहेत, तेही आम्ही पूर्ण करू आणि आमची 90ची कार्यकारिणी पूर्ण या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ. त्यासोबत काही मोर्चा आघाड्या याही आमच्या बाकी आहेत. 1-2 आघाड्या आम्ही आता आज देतोय. राहिलेले त्याही आघाड्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. त्याच्या कामाचं नेतृत्व करणारा तो कार्यकर्ता तो सक्षम असावा ही आमची भावना असल्यामुळं त्या क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ किसान आघाडी असेल, त्या टाईपचा आम्हाला कार्यकर्ता मिळाला पाहिजे, म्हणून थोडं लेट होत आहे. त्यामुळे आमच्याकडे जे उपलब्ध झालेले आहे त्याच्या ताकदीची सर्व मंडळी आम्ही आज कार्यकारिणी म्हणून जाहीर करतो. स्थानिक स्वराज्य संस्था त्या कार्यकर्त्यांच्या खरं तर राजकीय मोठं समीकरण लावत असतं, कारण कार्यकर्त्यांचे हक्क आहेत आणि कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी आमची लढाई असते. आणि जसं की मी म्हणलो की माझ्या जिल्ह्यामध्ये 3 भारतीय जनता पार्टीचे आमदार येत आहेत. एक मोहोळ सोडता 3ही ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीचं 100% नगरपालिका, पंचायत, जिल्हा परिषद असणारच आहे. त्यासोबत मोहोळमध्ये आजपर्यंत आम्ही प्रयोग सतत करत आलेलो आहे. परंतु मोहोळमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला 2014 मध्ये निसटता पराभव झालेला आहे चिन्हावरती. त्यानंतर कधी आपल्याला चिन्ह त्या ठिकाणी वापरायची वेळ आली नाही. परंतु मोहोळमध्ये सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या ठिकाणच्या दोन्ही नगरपालिका आम्ही चिन्हावरती लढवणार आमचा आग्रह. माझ्या जिल्ह्यामध्ये तर कमळ आणि कमलच चिन्ह असेल आणि आग्रह असेल की कमल चिन्ह म्हणजे भारतीय जनता पार्टी एकटं लेटर असा आग्रह असेल. पण काही ठिकाणी काही आमच्या युतीच्या लोकांनी जर आम्हाला विचारलं, चर्चा केली तर आम्ही प्रयत्न करू की त्यांच्या योग्यतेनुसार आम्ही तिथं त्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांना घ्यायचं प्रयोजन काय? लोकसभा, विधानसभेचा आता तुम्ही जो प्रश्न विचारला चांगला प्रश्न करतात. लोकसभेमध्ये आम्हाला महाराष्ट्रातूनच फार कमी प्रमाणात जागा आल्या. त्यानंतर आम्ही विधानसभेला चांगली दुरुस्ती केली आणि कधी नाही तेवढा आम्ही रेशो आमचा भारतीय जनता पार्टीचा या महाराष्ट्रामध्ये चांगला आम्ही दाखवलेला आहे.
जवळजवळ 137 जागा भारतीय जनता पार्टी निवडून आणल्या. त्याचबरोबर मोहोळ हा भाग जर घेतला आपण तर एक तर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नव्हतं, ते आमच्या माहितीतलं चिन्ह असल्यामुळं आम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढवायची याच्यापेक्षा त्यांना आम्ही कशी साथ द्यायची इथपर्यंत आमची मर्यादा असते. कारण जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली होती, त्यामुळे आम्हाला मर्यादा पडतात की कशा पद्धतीने निवडणूक क्रायटेरिया काय लावला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लढण्यासाठी कसं प्रयत्न केले पाहिजे, आम्हाला मर्यादा पडते. आता भारतीय जनता पार्टी ते यामध्ये प्रवेश केला त्यांनी, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह आहे. आमच्या प्लॅनिंगनं निवडणूक लढवली जाईल आणि आम्हाला खात्री आहे की कमळ चिन्हावरती मोहोळ सुद्धा आम्ही 2014 प्रयोग केला होता, आताही आम्ही तो प्रयोग करतोय. या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, दोन्ही नगरपालिका अनगर आणि मोहोळ आम्ही 100% घेतल्याशिवाय राहणार. राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाची ताकद वाढली असून त्यांच्या नेतृत्वावरूनच मोहोळमधील 2 नगरपालिका कमळ चिन्हावर जिंकू असा विश्वास देखील शशिकांत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत विकास वाघमारे, शशिकांत चव्हाण आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.